नमस्कार मित्रांनो, द बिलियनेअर माइंडसेटच्या डे 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. काल आपण डिसिप्लिनबद्दल बोललो. आज आपण बोलणार आहोत एक्झाम फिअर, प्रेशर आणि स्ट्रॉंग माइंडसेटबद्दल. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक, कारण हा व्हिडिओ एक्झामपेक्षा जास्त पॉवरफुल आहे. एक प्रश्न विचारतो, एक्झाम जवळ आला की काय होतं? डोकं गरगरतं, अभ्यास असूनही कॉन्फिडन्स जातो. मी पास होईन का हा एकच विचार. आणि सगळ्यात भयंकर, फिअर. पण ऐक, फिअर हा एक्झामचा नाही, माइंडसेटचा गेम आहे. एक खरी वाटणारी गोष्ट सांगतो. एका छोट्या गावात आदित्य नावाचा मुलगा होता. नॉर्मल स्टुडंट, ना टॉपर ना डल. एक्झाम जवळ आला. सगळे म्हणाले हा नाही पास होणार, याचं फ्युचर डार्क आहे. आदित्य रोज अभ्यास करायचा, पण पेपर आठवलं की हात थरथरायचे. एक दिवस त्याच्या सरनी एक वाक्य सांगितलं, एक्झाम तुझी इंटेलिजन्स टेस्ट करत नाही, एक्झाम तुझा कॉन्फिडन्स चेक करतो. हे वाक्य आदित्यच्या मनात बसलं आणि त्याने माइंडसेट बदलायला सुरुवात केली. तो रोज सकाळी उठून एकच वाक्य बोलायचा, एक्झाम माझ्यासाठी इझी आहे, कारण मी तयार आहे. तो बुक उघडायच्या आधी पेपरची भीती नाही, तर पेपर सॉल्व्ह करताना मी शांत आहे असा विचार करायचा. स्लोली त्याच्या डोक्यात एक स्विच ऑन झाला. ट्रूथ सांगतो मित्रांनो, एक्झाम डिफिकल्ट नसतो, आपण एक्झामला डोक्यात डिफिकल्ट बनवतो. पेपर हार्ड येईल, माझं काही येणार नाही, इतर सगळे पुढे आहेत, हे थॉट्स म्हणजे सेल्फ सॅबोटाज. बिलियनेअर माइंडसेट काय सांगतो माहितीये का? सिच्युएशन नाही, रिॲक्शन बदल. स्ट्रॉंग माइंडसेट म्हणजे काय? स्ट्रॉंग माइंडसेट म्हणजे रिझल्टपेक्षा प्रोसेसवर फोकस, फिअरपेक्षा फेथ, कंपॅरिझनपेक्षा कन्सिस्टन्सी. टॉप स्टुडंट्स वेगळे नसतात, त्यांचा थिंकिंग पॅटर्न वेगळा असतो. आदित्यचा एक्झाम डे. पेपर हातात आला, पहिला प्रश्न वाचला आणि काय? तो हसला, कारण तो आधीच मनात तयार होता. त्याने स्वतःला सांगितलं होतं, पेपर माझा एनिमी नाही, पेपर माझी ऑपॉर्च्युनिटी आहे. तो शांतपणे लिहित गेला, टाइम मॅनेज केला, पॅनिक नाही, ओव्हर थिंकिंग नाही. रिझल्ट काय? तो टॉपर नव्हता, पण तो कॉन्फिडेंट विनर होता. आणि ऐक, आज तो एका मोठ्या कंपनीमध्ये आहे, कारण त्याने एक्झाम नाही जिंकला, त्याने माइंडसेट जिंकला. एक्झाम इझी कसा वाटतो? हे 5 रूल्स लक्षात ठेव. 1. पेपरला देव बनवू नकोस, तो फक्त पेपर आहे. 2. माझं काही येणार नाही हे वाक्य बंद कर, ते फॉल्स आहे. 3. डेली 1% इम्प्रूव्हमेंट कर, जास्त नाही, रेग्युलर. 4. कंपॅरिझन बंद, तुझी रेस तुझ्याशी आहे. आणि 5. सेल्फ टॉक स्ट्रॉंग ठेव, तू स्वतःशी जे बोलतोस तेच खरं होतं. बिलियनेअर माइंडसेट काय म्हणतो माहितीये का? बिलियनेअर्स एक्झाम देत नाहीत, पण ते प्रेशर हँडल करतात. आणि एक्झाम म्हणजे प्रेशर हँडलिंगचाच टेस्ट आहे. आज एक्झाम जिंकशील, उद्या लाईफ जिंकेल. आता तुझ्यासाठी, जर तू हा व्हिडिओ पाहतोयस तर बिलीव्ह कर, तू केपेबल आहेस, तू स्ट्रॉंग आहेस, तू एक्झामपेक्षा मोठा आहेस. फेलियर येईल, पण गिव्हिंग अप नाही. चॅनलसाठी मेसेज. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला टच झाला असेल तर द बिलियनेअर माइंडसेटला सबस्क्राईब नक्की करा, कारण हा चॅनल फक्त मोटिवेशन नाही देत, हा चॅनल माइंडसेट घडवतो. डे 1 डिसिप्लिन, डे 2 एक्झाम स्ट्रॉंग माइंडसेट, आणि पुढे येणार आहे फोकस, कन्सिस्टन्सी, ट्रेडिंग माइंडसेट आणि लाईफ ग्रोथ. शेवटचं, डोळे बंद कर आणि स्वतःला सांग, मी तयार आहे, एक्झाम इझी आहे आणि मी जिंकणारच. ऑल द बेस्ट. तुझ्यासाठी, तुझ्या एक्झामसाठी आणि तुझ्या फ्युचरसाठी. ऑल द बेस्ट. द बिलियनेअर माइंडसेट डे 2 संपला, पण तुझी जर्नी आजपासून सुरू झाली आहे.